इकॉनॉमिक्सच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण बघत आहोत लॉ ऑफ सप्लाय. आपण मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल आणि ॲग्रिगेट सप्लाय शेड्यूल आणि त्याचे मित्रांनो काय म्हणतात डायग्राम्स बघितलेले होते. त्याच्यानंतर डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय सुद्धा शिकलो. आज आपण बघणार आहोत लॉ ऑफ सप्लाय. मित्रांनो लॉ ऑफ सप्लाय लक्षात घ्या. लॉ ऑफ सप्लाय हा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपले 3 लॉ आहेत इकॉनॉमिक्समध्ये जे फंडामेंटल लॉ म्हणून ओळखले जातात. नंबर 1 लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, नंबर 2 लॉ ऑफ डिमांड आणि नंबर 3 लॉ ऑफ सप्लाय. या 3 लॉज पैकी कोणता तरी एक लॉ पेपरला कंपल्सरी येतो आणि दुसऱ्या लॉवर मित्रांनो आधारित दुसऱ्या लॉशी रिलेटेड कोणता ना कोणता क्वेश्चन मित्रांनो आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो. मग ते ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन असेल, ॲग्री डिसॲग्री असेल, शॉर्ट नोट्स असतील, कुठेतरी. पण मित्रांनो एक लॉ ॲज अ लॉ क्वेश्चन येईल आणि दुसरा लॉ ॲज अ अदर क्वेश्चन, दुसरा भाषा बदलून असा विचारला जाईल. तर मित्रांनो लॉ ऑफ सप्लाय विथ अझम्पशन्स ऑफ द लॉ आपण आता शिकणार आहोत. अतिशय सोपा लॉ आहे. एकदा आठवण करून देतो की कोणताही लॉ जर का मित्रांनो आपल्याला स्टडी करायचा असेल तर कोणकोणत्या स्टेप्स मध्ये मित्रांनो आपल्याला त्याचं उत्तर लिहावं लागतं. नंबर 1 मित्रांनो आपल्याला लिहावं लागतं तो लॉ कोणी मांडलेला आहे, द प्रोपाउंडर ऑफ द लॉ. सेकंड द स्टेटमेंट ऑफ द लॉ अँड एक्सप्लेनेशन, स्टेटमेंट ऑफ द लॉ आणि लॉचं एक्सप्लेनेशन. 3 नंबर एक्झाम्पल ज्याला आपण टेबल म्हणतो, टेबल आणि टेबलचं एक्सप्लेनेशन. आणि नंबर 4 डायग्रामचं एक्सप्लेनेशन. सगळ्यात शेवटी अझम्पशन्स. हा सिक्वेन्स मित्रांनो लक्षात ठेवा. तर ज्या सिक्वेन्स मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं त्याच सिक्वेन्स मध्ये आपण आता लॉ ऑफ सप्लाय शिकणार आहोत. तर फ्रेंड्स सगळ्यात पहिले लॉ ऑफ सप्लाय कोणी मांडला? आपल्या सगळ्या लॉजचा मित्रांनो प्रपोंडर एकच आहे, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शलने मित्रांनो हा लॉ सांगितला त्याच्या फेमस बुक मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स इन द इयर 1890. 1890 साली मित्रांनो त्याने हा लॉ मांडला. काय सांगतोय तो लॉ मध्ये? अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट किंवा अदर थिंग्स आर अज्युम्ड इक्वल. तुम्हाला आठवत असेल तर मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलेलं की प्राइसवर डिपेंड हा लॉ आहे. लॉ ऑफ सप्लाय तुम्हाला प्राइस आणि सप्लाय यातलं रिलेशन सांगतो. पण सप्लाय इज नॉट द ओनली डिटर्मिनंट ऑफ प्राइस इज नॉट द ओनली डिटर्मिनंट ऑफ सप्लाय. प्राइस हे एकमेव डिटर्मिनंट नाहीये सप्लायचं. प्राइस सोडून बाकीचे सुद्धा मित्रांनो डिटर्मिनंट्स आहेत. मग आपल्याला मित्रांनो जर प्राइस आणि सप्लाय यांच्यातलं रिलेशन सांगायचं असेल तर बाकीचे डिटर्मिनंट्स आपल्याला काय करावे लागतात? दे आर अज्युम टू बी कॉन्स्टंट. बाकीचे सगळे डिटर्मिनंट्स आपल्याला काय करावे लागतात? कॉन्स्टंट अज्युम करावे लागतात. आपण फक्त प्राइस आणि सप्लायचं रिलेशन बघणार आहोत. म्हणून बाकीचे सगळे डिटर्मिनंट्स अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट, बाकीचे सगळे डिटर्मिनंट्स कॉन्स्टंट. हायर द प्राइस ऑफ अ कमोडिटी, जर कमोडिटीची प्राइस हायर म्हणजे वाढली, मोर इज क्वांटिटी सप्लाइड. कमोडिटीची प्राइस वाढली तर जास्त क्वांटिटी सप्लाय होईल. अँड लोअर द प्राइस ऑफ अ कमोडिटी, जर मित्रांनो कमोडिटीची प्राइस कमी झाली, लेस इज क्वांटिटी सप्लाइड, तर क्वांटिटी सप्लाय कशी असेल? कमी. हायर द प्राइस supply will be more, lower the price supply will be less. The reason is very simple. जास्त प्राइस मुळे मित्रांनो काय होतं? प्रॉफिट वाढतो म्हणून सप्लाय वाढतो. कमी प्राइस मध्ये प्रॉफिट कमी होतो म्हणून सप्लाय कमी होतो. तर याचं एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे मित्रांनो? अंडर कॉन्स्टंट कंडिशन्स म्हणजे अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट, सप्लाय व्हॅरीज विथ प्राइस. सप्लाय प्राइस बरोबर व्हॅरी होतो. म्हणजे प्राइस जास्त, सप्लाय जास्त, प्राइस कमी, सप्लाय कमी. They move into same direction. समजलं? तर मित्रांनो मॅथमॅटिकल भाषेत सांगायचं झालं तर Sx इज इक्वल टू एफ ऑफ Px. याचा इथे S चा अर्थ होतो, S म्हणजे सप्लाय. सप्लाय ऑफ कमोडिटी X इज एफ ऑफ म्हणजे फंक्शन ऑफ आणि Px म्हणजे प्राइस ऑफ X. प्राइस ऑफ X. समजलं? म्हणजे याचा अर्थ काय होतो? सप्लाय ऑफ कमोडिटी X डिपेंड्स अपॉन, फंक्शन ऑफ म्हणजे डिपेंड्स अपॉन प्राइस ऑफ कमोडिटी X. तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं काय, जशी प्राइस वाढते तसा सप्लाय वाढतो आणि च्या उलट कमी झाली तर कमी होतो.
हे आपण आता एका एक्झाम्पलच्या माध्यमातून बघणार आहोत. सपोज प्राइस ऑफ कमोडिटी आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा सप्लाय मित्रांनो आपल्याला दिलेला आहे ॲट 10 रुपीज पर केजी. जर त्या वस्तूची किंमत 10 रुपीज पर केजी असेल तर त्याचा सप्लाय किती असेल 100 केजी, 100 केजी. समजा त्या वस्तूची प्राइस वाढली 10 रुपयाची 20 रुपये झाली. आता ऑब्वियस आहे प्राइस वाढली म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढला, मग तुमचा सप्लाय हा काय राहील मित्रांनो जास्त राहील. मग 100 केजीचे तुम्ही काय कराल 200 केजी. तसंच 30 रुपीज प्राइस केली तर मित्रांनो सप्लाय काय झाला 300 केजी. असं करता करता प्राइस ऑफ कमोडिटी एक्स राइजेस फ्रॉम 10 to 50 रुपीज पर केजी. अकॉर्डिंगली सप्लाय ऑफ कमोडिटी एक्स राइजेस फ्रॉम 100 केजी टू 500 केजी. 100 चा 500 केजी झाला. It indicates that both price and supply move in the same direction. एकाच टाइपने मित्रांनो काय होतात मूव्ह होतात. देयर इज डायरेक्ट रिलेशन बिटवीन द टू. दोघांमध्ये मित्रांनो काय आहे डायरेक्ट रिलेशन आहे. आता हेच मित्रांनो आपण काय करणार आहोत ग्राफ मध्ये शो करणार आहोत. आता या एक्झाम्पलचा ग्राफ मित्रांनो आपण ग्राफ ड्रॉ केला. पहिले एक्स ऍक्सिस वर मित्रांनो आपण काय केलं सप्लाय शो केला. वाय ऍक्सिस घेतला, वाय ऍक्सिस वर प्राइस शो केली. ठीक आहे. आता बघा प्राइस किती आहे आपली 10 पासून 50 पर्यंत. 10 पासून 50 पर्यंत मित्रांनो आपण पॉइंट्स घेतले. आपला सप्लाय किती आहे 100 पासून 500 पर्यंत. 100 पासून 500 पर्यंत सप्लाय घेतलं. आता आपली नेक्स्ट मूव काय असेल मित्रांनो यातले जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपल्याला काय करावे लागतील प्लॉट करावे लागतील. आता 10 रुपीजला सप्लाय किती आहे 100. दिस इज युअर 10 अँड दिस इज युअर 100. सो दिस इज युअर पॉइंट प्लॉट केला आपण. 20 ला 200 आहे. दिस इज युअर 20, दिस इज युअर 200. हा पॉइंट प्लॉट केला. असे 30, 40 आणि 50 चे पॉइंट्स आपण प्लॉट केले आणि त्यांच्यामध्ये मित्रांनो फ्री हँड कर्व ड्रॉ केले. त्या कर्वला आपण नाव काय देणार एसएस. एसएस इज द सप्लाय कर्व. आता हा एसएस सप्लाय कर्व जो आहे तो मित्रांनो काय शो करतो. आता याचं एक्सप्लेनेशन मी जे लिहिलेलं आहे ते एकदम शॉर्टकट आहे. तुम्हाला तसं मेन्शन करावं लागेल. वी हॅव मेजर्ड सप्लाय अलॉंग विथ एक्स ऍक्सिस अँड प्राइस अलॉंग विथ वाय ऍक्सिस. Points in the given table are plotted and a freehand curve is drawn which is called supply curve. आता तो सप्लाय कर्व हे वाक्य तिथे लिहावे लागतात. मी तिथे लिहिलेले नाही ते समजून घ्या पहिले. मग आता सप्लाय कर्वच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत एसएस म्हणजे सप्लाय कर्व एसएस. स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. अपवर्ड डावीकडनं उजवीकडे अपवर्ड स्लोपिंग. विषयाचा पॉझिटिव्ह स्लोप. त्याचा स्लोप कसा आहे पॉझिटिव्ह. म्हणजे सप्लाय अँड प्राइस बोथ इन्क्रीज ॲट अ सेम टाइम और डिक्रीज ॲट अ सेम टाइम. आता अझम्पशन्स ऑफ द लॉ. अझम्पशन्स ऑफ द लॉ म्हणजे काय सी लॉ ऑफ सप्लाय स्टेट्स द रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड सप्लाय ओनली. प्राइस आणि सप्लाय मधलाच संबंध दाखवला गेलेला आहे. याचे जे बाकीचे डिटर्मिनंट्स आहेत त्याचा आणि सप्लायचा काय संबंध आहे हे लॉ ऑफ सप्लाय मध्ये दाखवलेलं नाही. सो लॉ ऑफ सप्लाय जेवढे बाकीचे डिटर्मिनंट्स आहेत त्या सगळ्यांना कॉन्स्टंट ॲझ्युम करतो. मग अझम्पशन्स ऑफ द लॉ काय आहेत. नंबर 1 कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा अर्थ काय झाला मित्रांनो तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बदललेली नाही. जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन चेंज झाली तर तुमचा सप्लाय हा प्राइस चेंज न होता सुद्धा कमी जास्त होईल जे लॉ मान्य करत नाही. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण कशी ॲझ्युम केलेली आहे कॉन्स्टंट ॲझ्युम केलेली आहे. नेक्स्ट कॉन्स्टंट टेक्निक ऑफ प्रोडक्शन. तुमची टेक्निक किंवा आपल्या भाषेत टेक्नॉलॉजी ऑफ प्रोडक्शन इज कॉन्स्टंट. समजा इफ युअर टेक्निक ऑफ प्रोडक्शन चेंज. जर तुमची टेक्नॉलॉजी ऑफ प्रोडक्शन काय झाली चेंज झाली अपडेट झाली तर तुम्ही कमी पैशांमध्ये सुद्धा मित्रांनो जास्त प्रोडक्शन घेऊ शकता आणि लॉ त्याला परवानगी देत नाही. लॉ काय म्हणतो सप्लाय फक्त प्राइस मधल्या चेंजमुळे चेंज होतो. सो नेक्स्ट अझम्पशन इज टेक्निक ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो ॲझ्युम्ड टू बी कॉन्स्टंट. 3 नंबरला नो चेंज इन वेदर कंडिशन. फ्रेंड्स आपल्या वेदर कंडिशन्स जर आपल्याला फेवरेबल असतील किंवा अनफेवरेबल असतील तर आपला सप्लाय
हा प्राइस मधल्या चेंज मध्ये सुद्धा प्राइस मध्ये काहीही चेंज न होता सुद्धा मित्रांनो काय होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. का? कारण वेदर कंडिशन्स चेंज झालेले आहेत. याला आपल्याला लॉ परमिशन देत नाही. लॉ सेज की फक्त प्राइसमुळे सप्लाय कमी जास्त होतो. म्हणजे वेदर कंडिशन्स सुद्धा लॉने काय केलेल्या आहेत, कॉन्स्टंट ऍझ्युम केलेल्या आहेत. देर आर नो चेंजेस इन वेदर कंडिशन्स. नेक्स्ट इज नो चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसी. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये काहीही बदल होत नाही असं ऍझ्युम करतो आपण. जर गव्हर्नमेंटची पॉलिसी मित्रांनो काही चेंज झाली, आपल्याला फेवरेबल किंवा अनफेवरेबल झाली, तर त्याप्रमाणे आपला सप्लाय काय होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. ज्याला आपल्याला लॉ परमिट करत नाही. लॉ फक्त प्राइस फोकस करतोय. सो लॉच्या म्हणण्याप्रमाणे गव्हर्नमेंट पॉलिसी इज ऑल्सो ॲझ्युम्ड टू बी कॉन्स्टंट. पुढे काय मित्रांनो, नो चेंज इन ट्रान्सपोर्ट कॉस्ट. फ्रेंड्स, ट्रान्सपोर्ट कॉस्ट हॅज अ की रोल टू प्ले. ट्रान्सपोर्ट कॉस्ट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सप्लायमध्ये. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हॅज अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन सप्लाय. ट्रान्सपोर्ट कॉस्टचा सप्लायवर डायरेक्ट इफेक्ट आहे. उद्या ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढली ना तर सप्लाय कमी होतो, आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी झाली तर सप्लाय वाढू शकतो. याचा अर्थ काय झाला, आपल्याला जर ट्रान्सपोर्ट कॉस्टचा फटका बसला तर मित्रांनो सप्लाय कमी जास्त होऊ शकतो. पण या ठिकाणी आपल्याला लॉ परमिट करत नाही की ट्रान्सपोर्ट कॉस्टमध्ये काही चेंजेस होतील, कारण लॉ स्टेट्स द रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड सप्लाय ओनली. सो ट्रान्सपोर्ट कॉस्टला सुद्धा मित्रांनो लॉ ऑफ सप्लाय काय करतोय, कॉन्स्टंट ॲझ्युम करत आहे. सो इट इज द नेक्स्ट अझम्पशन दॅट ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज ॲझ्युम टू बी कॉन्स्टंट. नेक्स्ट, प्राइसेस ऑफ अदर गुड्स रिमेन्स कॉन्स्टंट. मित्रांनो ज्यावेळेस मी तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ सप्लाय सांगत होतो त्यावेळेस आपण एक बघितलेलं होतं की अदर गुड्स, अदर फॅक्टर्स मध्ये बघा प्राइसेस ऑफ अदर गुड्स असं मी काहीतरी मेन्शन केलेलं. आपल्या गुड्सला कधी कधी कॉम्पिटिटिव्ह गुड्स असतात किंवा आपल्या गुड्सला कधी कधी सप्लिमेंटरी गुड्स असतात. हे सप्लिमेंटरी किंवा कॉम्पिटिटिव्ह गुड्स जे आहेत याच्या किमती जर का कमी जास्त झाल्या तर त्यांच्या प्राइसेस मधल्या चेंजेसमुळे, त्यांच्या किमतीतल्या बदलांमुळे सुद्धा आपल्या गुड्सचा सप्लाय कमी जास्त होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, उद्या समजा पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या तर आपण गाडीचा वापर काय करू, कमी करू. गाडीची डिमांड काय होईल, कमी होईल. म्हणजे गाडीचा सप्लाय ऑटोमॅटिक कमी झाला. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं फ्रेंड्स? तर झालेलं काय आहे फ्रेंड्स, दुसऱ्या गुड्सच्या किमतीचा आपल्या सप्लायवर प्लस मायनस फरक पडू शकतो. पण लॉ याला परमिशन देत नाही, कारण लॉ फक्त सप्लाय आणि प्राइस यांचं रिलेशन सांगतो. सो प्राइसेस ऑफ अदर गुड्स सुद्धा मित्रांनो आपल्या अझम्पशन मध्ये कॉन्स्टंट समजलेले आहेत. नेक्स्ट, नो फ्युचर एक्सपेक्टेशन. मित्रांनो आपण डिटर्मिनंट मध्ये शिकलो, जर फ्युचर एक्सपेक्टेशन्स असतील प्राइसशी रिलेटेड, जास्त होतील किंवा कमी होतील, तर आपला सप्लाय मित्रांनो, आजचा सप्लाय आपला कमी किंवा जास्त होऊ शकतो. परत तेच लॉ फक्त प्राइस आणि सप्लाय यांचं मित्रांनो रिलेशन सांगतोय. त्याच्यामुळे फ्युचर एक्सपेक्टेशन अबाउट प्राइस सुद्धा मित्रांनो आपण कॉन्स्टंट ॲझ्युम करत आहोत. नेक्स्ट, द मोटिव्ह ऑफ द सेलर इज कॉन्स्टंट. सेलरचा मोटिव्ह, सेलर प्रॉफिट मोटिव्ह असेल किंवा सर्व्हिस मोटिव्ह असेल, जर त्याचा मोटिव्ह बदलला तर त्याचा सप्लाय बदलू शकतो. जर एखादा प्रॉफिट मोटिव्ह वाला सेलर असेल, अचानक त्याने ठरवलं की सर्व्हिस मोटिव्ह करायचा आपला बिझनेस, तो सप्लाय वाढवू शकतो. इवन त्याची प्राइस कमी जास्त नाही झाली तरी. म्हणजे जर सेलरचा मोटिव्ह बदलला तर सप्लाय कमी जास्त होऊ शकतो, विच इज ऑल्सो अगेन्स्ट द लॉ. तर फ्रेंड्स, सेलरचा मोटिव्ह सुद्धा मित्रांनो आपला काय आहे, कॉन्स्टंट आहे. तो मित्रांनो ॲझ्युम करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, द अवेलेबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. मित्रांनो जर आपले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपल्याला फ्रीली अवेलेबल नाही झाले तर आपला सप्लाय डिस्टर्ब होऊ शकतो. आणि आपला लॉ आपल्याला सांगतो की प्राइस आणि सप्लाय यांच्यामुळेच फक्त चेंजेस होतात. मग अवेलेबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ही 100% आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं आपलं लॉ ॲझ्युम करतो. सो अवेलेबिलिटी ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो ॲझ्युम टू बी कॉन्स्टंट.
अँड द लास्ट फॅक्टर रिमेन्स इज सेल्फ कन्झम्पशन. आपलं सेल्फ कन्झम्पशन मित्रांनो किती आहे याच्यावर पण आपला सप्लाय आहे डिपेंड. आपलं सेल्फ कन्झम्पशन जर कमी जास्त झालं तर ऑब्वियस आहे आपला सप्लाय काय होईल, कमी जास्त होईल. सो मित्रांनो द लास्ट इज सेल्फ कन्झम्पशन. सेल्फ कन्झम्पशन इज ॲज्युम्ड टू बी कॉन्स्टंट. हे समजलेलं आहे मित्रांनो. सेल्फ कन्झम्पशन मुळे आपला मित्रांनो सप्लाय कमी जास्त होतो. सेल्फ कन्झम्पशन कॉन्स्टंट ॲज्युम करण्यात आलेलं आहे. तर हा पूर्ण होता आपला लॉ ऑफ सप्लाय. अतिशय सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे, थोडासा स्टडी करा, नोट्स वाचत चला आणि अभ्यास रेग्युलर करत चला. कारण आता मित्रांनो लवकरच आपली या लॉकडाऊनच्या जाळ्यातनं मुक्तता होईल अशी शक्यता वाटत नाही आहे. तो वेळ वाया घालवू नका. ठीक आहे, लॉकडाऊन लवकरच उठेल अशी अपेक्षा करूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.